नाऱ्यांनी इतिहास घडत नाही, विचारांनी समाज घडतो. नाव घेणारे लाखो असतात, विचारांवर चालणाराच खरा ठरतो. जय भीम. मी राजेंद्र शेंडे आणि आपण पाहता थेट वार्ता. जय भीम म्हणणारा प्रत्येक जण आंबेडकरी असतो का? भाग 1 मध्ये आपण पाहिलं की केवळ घोषणा पुरेशी नसते. भाग 2 मध्ये आपण समजून घेतलं की खरा आंबेडकरी कोण. आज भाग 3 मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा विचार नेमका काय होता? कारण आज प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता आणि प्रत्येक संघटना बाबासाहेबांचे नाव घेते. पण प्रश्न असा आहे, त्यांचे विचार किती जण जगतात? पहिला मुद्दा, बाबासाहेब व्यक्तिपूजेचे विरोधक होते. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते, लोकशाहीमध्ये व्यक्तिपूजा धोकादायक असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नव्हे, ते लोकशाहीचे कर्तव्य आहे. दुसरा मुद्दा, संविधान सर्वोच्च. बाबासाहेबांनी कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च मानले नाही, त्यांनी सर्वोच्च मानले भारतीय संविधान. आज आपण संविधानापेक्षा व्यक्ती मोठी मानत असू तर आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर जात आहोत. तिसरा मुद्दा, शिक्षण. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आज आपण शिक्षणावर भर देतो का, की फक्त सोशल मीडियावर वाद घालतो? चौथा मुद्दा, वैज्ञानिक दृष्टिकोन. बाबासाहेबांनी अंधश्रद्धा नाकारली. प्रत्येक गोष्ट तर्काने तपासली पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे, हा विचार त्यांचा होता. पाचवा मुद्दा, स्त्री पुरुष समानता. हिंदू कोड बिल असो किंवा महिलांचे अधिकार, बाबासाहेबांनी स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आज जो स्त्रीचा सन्मान करतो तो बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळ आहे. सहावा मुद्दा, बंधुता. बाबासाहेबांनी सांगितले, स्वातंत्र्य आणि समता टिकवायची असेल तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे. आज आपण समाज जोडतो आहोत की तोडतो आहोत? सातवा मुद्दा, राष्ट्र प्रथम. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले, देश सर्वप्रथम. मतभेद असू शकतात पण राष्ट्रहित सर्वोच्च असले पाहिजे. आठवा मुद्दा, जातीयवादाचा अंत. त्यांचा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता, तो होता जाती व्यवस्थेविरुद्ध, माणसाविरुद्ध नाही, अन्यायाविरुद्ध. नववा मुद्दा, सामाजिक न्याय. बाबासाहेबांना सूड नको होता, त्यांना न्याय हवा होता. सर्वांसाठी समान संधी, हाच त्यांचा विचार. म्हणूनच बाबासाहेबांचे फोटो लावणे सोपे आहे, त्यांचे नाव घेणे सोपे आहे, जय भीम म्हणणेही सोपे आहे, पण त्यांचे विचार जगणे कठीण आहे. खरा आंबेडकरी तोच जो संविधानाचा आदर करतो, समतेवर विश्वास ठेवतो, द्वेषाऐवजी बंधुता निर्माण करतो आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च मानतो. तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. विचार ज्यांचे दीप बनतात, विचार ज्यांचे दीप बनतात, त्यांच्याच पाऊल वाटेने माणसं घडतात. नाव नव्हे, आचरण जपणारेच खऱ्या परिवर्तनाचे शिल्पकार ठरतात. खऱ्या परिवर्तनाचे शिल्पकार ठरतात.